वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र सप्ताहाचा आजचा आपला 5वा दिवस। आजच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करणार, म्हणजेच एक वेळा स्वामी स्तवन, एक माळ श्री स्वामी समर्थ जप, एक माळ गायत्री मंत्र जप आणि श्री गणपती अथर्व शीर्ष पठम। चला तर सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठाटोपी चमाला दंडकमंडलधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णुवाणी शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांचरे शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखे निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षा वेमजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतिर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानानक वृद्धई प्रकटोपई शांती मणी सदा वसो वृथाभिमान वसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखय निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे होवा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था हसोनिया संसारात प्राशनित नामामृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र आपण करणार आहोत। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गायत्री मंत्राच्या जपानंतर आपण एक वेळा श्री गणपती अथर्व शीर्ष पठन करणार आहोत। मूळ मंत्र। अथ श्री गणपती अथर्व शीर्षम श्री गणेशाय नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपडतरः अर्धेन्दुलसितं तारिणं रुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकृषिः निश्रुत गायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता। ओम गणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमं कुशधारिणं हृदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांतिः। स्वाध्याय सेवेनंतर आता आपण शेवटच्या दिवसाचं श्री गुरुचरित्र वाचन प्रारंभ करणार आहोत। अध्याय 44 ते 53। श्री गुरुचरित्र अध्याय 44। श्री गणेशाय नमः। नाम दरकमणे सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा। ऐसे किती दिवस कर्मले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेस निघाले माता पिता तंतुकाचे। श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत माझे म्हणजे श्री गुरु भवन आपण न येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला। श्री गुरु मठांसी आला गुरु पुस्तितयासी श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेस तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामींसी माझी यात्रा तुमचे चरण
ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करीन तिथे ख तव पातली शिवरात्र एक माघ मध्य चतुर्दशी श्री गुरुमंती तयासी समस्त गेले यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहसी विनोद श्री पर्वताचा नयन जाकुनी पादुकेसी दृढ धरेगा वेगेसी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊन गेले श्री गुरुमंती तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरूप देता शीघ्र गेला स्नान करिता तेथे देखील माता पिता भ्राता ग्राम लोक सकळीक ते पुस्ती तयांसी कमणे मार्गे आलासी आमची भेटी कान घेसी लपून येणे कोण धर्म विनवी तसे माता पित्यांसी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आला आता आलो गुरु समागमे एक हस्ती मिथ्या म्हणती आम्हा सभेची आला लपत ऐसे बडीबारे बोलत अबद्ध म्हणती सकळे जना तो कोणा सभेन बोले क्षीर स्नान क्षौर केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसी पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरुमुनी अति विस्मय करुणी पूजा केली मन व्हावे समस्त लोक पूजा करती श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक मने चित्ती श्री गुरुराज आपणची शंकर श्री गुरु पुस्ती तयासी एदवारासी किंवा जासी तंतुक विनिमी स्वामियांसी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊन देवालया भीतरी बैसून पूजा करती आपले चरण लिंगण देखो तुम्हीच तेथे श्री गुरु म्हणती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवने माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगन एका तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देशी विमर्शन राजा पर्यसी शूर असे महापराक्रमी समस्त शत्रू जिंकले तेने आणि कैकुबुद्ध असे पारधी करी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचल सकळ स्त्रियार्थ आचार तरी बरवान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वती सुशील सगुण पतिव्रता मणी करी बहुचिंता पुरुष आपला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे करविता एके दिवशी पुसवू लागली आपले पुरुषासी म्हणे प्राणेश्वरा पर्यसी विनंती एकासे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उबजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपण करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियसी बर्वे पुसले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझ्या पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी जन्मून जाण होते तिथे काळ कर्मण शिवरात्री आले एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजावया आपण गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहू म्हणत मज देखोनी आले धावत काष्टपाषाण घेऊन या आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशाणी ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतर्गृही निघालो पूजा देखली तिथे शिवाची द्वार धरवणे समस्त लोक शस्त्रे मारिले मज एक ओढणी टाकी ते सकळी शिवालया बाहेरी तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वांठाई त्यांची वासना त्याची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियेचे सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामीचे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारुणी म्हणून लागत असे चरणी कृपा करिगा प्राणेश्वरा एक ज्ञान सती तुझ्या पूर्वजन्म कपोती करीत होती समुदर पुरती एके दिवशी अवधानी पडला होता मांस गोळा तोतवा चोचीने धरला कवळा उडत होता आकाश मंडळा ते दुरणे देखील घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरी श्री पर्वतगिरीवरे दुरुणे आली धावत प्राण होता कंठगत श्रवणी शिखरी तू बाईसत घारी येऊनी चो मारले चोचे घेऊन गेली मानस कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य पडले झालीस तुवा राजपत्नी राजा सांगेस तिसी पुढील जन्म सांगो तुझा आपण राजा सिंधू देशी जन्म पावेल अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसी सृंजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईल सौराष्ट्र देशी तू उपदशी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईल गांधार देशी तू उपजी मगध कुळेसी तैमाजी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत देशी तू दाशार्य राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनंत नाम परियेसी ययाती कन्या तू होसी तैमाजी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईल पांडदेशी रूप लावण्य मद सरसी नोहेम कवन संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन सूर्यकांती ऐसे वदन जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी जैशी सुवर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ वसुमती असे नाम पावसी तुझ वरील स्वयंवरेसी नमयंती नळ जैसा स्वयंवर होईल तुझ मज देह वसान होता तुझ घेईल सांगाता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरुमंती तंतुकासी शिवरात्री श्री पर्वत महिमायसी एकतो श्वान पर्येसे सत्तजन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमातीर पूजा करिगा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक मने स्वामी असी स्वामी तू मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वांठाई तुचे एक झालाच व्यापक कल्लेश्वर संगमनायक एक सांगसी या मन पुढे ऐकुणी श्री गुरु हसती येरे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकिती संगमा आले तत्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती
मठासी बोलावं या शिष्यांसी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यांसी राहू पाहती आज संगमे मग पुस्तितयांसी तेही सांगितले परमवसी आनंद झाला भक्तांसी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतपाख्याने सिद्ध नामधरक संवादे श्री शैल शिवरात्रि महिमा वर्णनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 45 श्री गणेशाय नमः नामधरकमणी सिद्धवनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी तुमचे भाग्य काय वाणुवदनी परब्रह्म देखिले असे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले निरुपाविदा ताराम सिद्धमणी नामधारकासी एका वत्सा विस्तारेसी श्री विचित्र झाले येरे दिवशी एकचित्ते पर्यसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आरा दिले 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस निरुपजाला सायासे चंद्रला परमेश्वरी जवळ जाणे नाना परी कष्टता स्वप्न झाले अवचिता तुवा जावे त्वरित गाणगा ग्राम स्थानासी तेथे अस्तित श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतारू वेश धरला असे नरू तेथे ओसी उत्तमांगी ऐसी देवीने रोपिले विप्रमणे भले केले 6 मास का कष्टविले जरी तुझे हाती नवेची जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेवणी आलो तुझ पाशी ठाकुनी तू दैवत म्हणून या तू जगदंबा म्हणविसी आम्हा मनुष्या पाशी पाठविसी नाम झाले दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे पहिलेच जरी निरोप देत इतुके कष्ट का असे या कहत निराशा धरली चित्त म्हणून दुःख करी नाना परी म्हणे बज बर्वे होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्रधरणे बैसला सकळ ओफे म्हणती तयांसी आजी स्वप्न झाले आम्हासी छळन न करिगा देवीसी निरुपा सरसी जाई वेगी तू तरी आता नच जासी आम्हा निरूप झालायसी बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊन येदू गाणगा ग्रामासी आला मठी पुसू लागला भक्तजन सांगती त्याला संगमी आहे श्री गुरु मूर्ती श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित भक्तजन सांगती मात विप्र एका आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्री गुरु म्हणते आपण जाणत संदेह रूप आला असे देवीपासून मनुष्यापाशी येणे काय झाले कार्यासी संदेह करुणी मानसी कैसा आलासी तुझ बरा म्हणे स्वामी आपण तमांद तुझे दर्शन झालं सुबद्ध अज्ञान वेष्टिलो होतो मंद नेने स्वय पर ब्रह्मा पापकर्मी पापी आपण पापात्मने निज खूण पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझ पाशी आजी माझे कुकर्म गेले पर ब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरले कृपा सागरा यतिराया वर्तमंद विवाह झाल्यावरही व्याधी उद्भवली आपले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शू नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणती जाई पडता दुःख झाले अपरमिता संसार त्याजून निघालो गेलो होतो तुझा पुरा उपवास केल्या पारा मज म्हणती तू पाप बारा नव्हे तुझ बरवे आता निरोपी तुझा देवी प्रती जेथे चंद्रला परमेश्वरी बसती तेथे होणे निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नवेची काही उपगत निरोप झाला जा म्हणत कृपा म्हणती तुझ पाशी देवता आपण उभगती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रती निर्धार केला मरणाचा ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलते हा सुना सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याया संगमासी बरवा संकल्प सांगून स्नान करा षटकुळ भवने अश्वत्थ प्रदक्षिणा करवणी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यात यासी शीघ्र आणा पारणेसी ऐसे निरूप देती त्यांसी दोघे गेले झड करी स्नान करुणी बाहेर आला शरीरवर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाला सर्वांग वस्त्रे तिथे ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकती दुरेसी जेथे टाकती ते भूमीसी क्षारभूमी होय त्वरित श्री गुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली पर्यसी सर्वांग आहे कैसी अवलोकनी पाय म्हणते पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंगेसी राहिले पाहता त्याचे मन ब्याले म्हणे स्वामी असे थोडे श्री गुरुमूर्ती निरूपिती तयासी तू संशय धरून करून आलासी मनुष्य काय करेल म्हणून मानसी तेने गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा कवित्व सांगावे अपार आमची स्तुती करावी निरंतर भरवे होईल तुझं मग नंदी नाम म्हणे स्वामींसी लिखित नेने वाचावयासी कैसे करू मी कवित्वासी मंदमती असे आपण श्री गुरुमंती द्विजासी मुख उघडी काढी जिव्हेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणांवरे ठेविला माता उभा ठिला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी निरता सेवेसी नवे का आराणुक मातेचे शोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जसे सुवर्ण मुशी असे कडत दिवस 5 बुद्बुदाकार 15 दिवस होय स्थिर एक रस होणी निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज मासे एक पिंड होय द्वैमासी शिरपाय तिसरे माशी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एक वायू आप पृथ्वी तेज ख प्राण आला तत्कालिक तधी स्मरण कैसे मज 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उच्छ्वास अम्मा 7वे मासी श्रोत्र जिव्हा मेद मज्जाद्रूर झाली ऐसे नवमास कष्टत होतो जननीय गर्भात रुद्रवेष्टा मूत्रात कष्टलो भारी स्वामिया माता बक्षी उष्ण क्षार दुःख होय मजापार ऐसे नवमासावरी
माता गर्भी कष्टलो तदी कैसे तुझे स्मरण वेष्टलो होतो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण मग योनिमुखी जन्मलो उपजताची आपणासी आयुष्य लिहिलेले लाटेसी अर्ध गेले वृथांशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्यात देखा 3 भाग केले विशेखा बाल यवन वृद्धाप्य एका निर्माण झाले ते वेळी कष्टुनिया दुरंदर बाळपणी झालो अपार वाढलो कष्ट भोगित फार वर्षे 12 लोटली तदी तुझे चरण स्मरणा मज केसे गा देवराणा कष्टोल मी याची गुणा पूर्वजन्म आठवेची 2 भाग उरले आपणासी मदने व्यापले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमी जेत उन्मत्ता नेने मी गुरुमाता पिता समस्तांते करी निंदा वार्ता परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळण विचारी ब्राह्मणांती निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मध्ये व्यापले असे भारी नाठवी तुझे चरण मज मग वृद्धाप्य आले शरीरासी उबग होय स्त्री पुत्रांसी श्वासोच्छवास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्वही गलित होती केश पांढरे होती त्वरिती दंतहीन श्रवणेन ऐकजेती दृष्टीनं दिसेस नासिक गळते ऐसा नानारोगे कष्टदा तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करी तुची विश्वाचा तारक धरुणिया नरवेश त्रैमूर्ती तुचे एक परब्रह्मा श्री गुरुनाथा ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षर लिहिली कपाळिका तैसीची वैनिका श्री गुरुचरणी लागता नंदीनामा स्तोत्र करता श्री गुरु संतोषी अत्यंता भक्तांचे असं निरुपदेत कवीश्वर म्हणा यासी जे का शेष होते जंगेवरी ते तात्काळ गेले दुरी नंदीनामा आनंद करी राहिला सेवा करीत देखा सिद्धमणी नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे पर्येसी कथा करीत कवी परमवंशी श्री गुरु सेवेसी राहिला इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहारो नाम पंचदशोध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 46 श्री गणेशाय नमः। नामधारक बिनवी सिद्धासी मागे कथा निरूपलीसी नंदीनामा कवी ऐसी दुसरा अनेक कवी म्हणून सिद्धमणी नामधारका सांगो तू ते कथा ऐका आश्चर्य झाले कवतुका श्री गुरुचरित्र अति घोडा असता दिवसी एका श्री गुरुस नेले भक्ते एका आपले घरी शोभनदायका म्हणून नेले आपले ग्रामा हिप्परगे म्हणजे ग्रामासी नेले आमचे श्री गुरुसी पूजा केली तिथे बहुवसी समारंभ झाला थोर तया ग्रामी शिवाला एक नाम कल्लेश्वरी लिंग एक जागृत स्थान प्रख्यात निक तेथे एक द्विजवर सेवा करी तया नाम नर हरी लिंग सेवा बहु करी आपण असे कवीश्वरी नित्य करी 5 कवित्वे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती ना गुरुस्मरण करी तू काही त्यासी म्हणे तो नर कल्लेश्वरासी विकल जिव्हार अन्यत्र देवा अपार नरस्तुती मी न करी नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा ते दिवशी अपरिमाण निद्रा आली तया देखा निद्रा केली देवळात देखत झाला स्वप्नात लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीत असे लिंग निधी श्री गुरु ऐसे आपणासी पुस्ती हर्षे नरावरी तुझी भक्ती नसे कागा आमते पूजितोसी षोडशोपचारासी आपण पूजा करी स्थिर म्हणे ऐसे देखून या स्वप्नात जागृत जाना तो द्विजा हाची होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरु पासी कल्लेश्वर कर्पूर गौरू तुची होसी जगद्गुरु माझे मन झाले स्थिर तुझे चरणे विनटलो तुची विश्वाचा आधारो शरणगता वज्रपंजरू चरण कमळ वास भ्रमरू ठाकोनी आलो अमृत घ्यावया पूर्वी समस्त ऋषी देखा तप करती सहस्त्र वर्षेनी काम तू पावसी एक एका अनेक कष्ट करिताती न करता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निदान झाली आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला श्री गुरुमंती तयासी नित्य आमची निंदा करसी आजी कैसी तुझ मानसी आलासी भक्ती उपजवणे विप्रमणे स्वामी आसी अज्ञान अंधकार आम्हासी कैसे भेटाला पर्येसी ज्योतिर्मय न होता स्वप्नावस्थित देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर राहिले अंतःकरण मिळवावे शिष्य वर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने श्री गुरुमंती तक्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी प्रत्यक्ष आम्ही असता एका स्वप्नावस्थी कवित्व एका येणे भक्ते केले निका स्वप्नी बेदुनी समस्त श्री गुरुमंती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासी पूजा करिगा नित्य त्यासी आम्ही तिथे सदा वसो विप्रमणे स्वामी यासी प्रत्यक्ष सांडुनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथे तुम्हासी म्या देखिले तुची स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण ऐसे विनमोनी स्वामी यासी आला सवे गाणगापुरासी कवित्व केली बहुवसी सेवा करीत राहिला सिद्धमणी नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करती बहुवस कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारशी सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे नर हरि कवीश्वर वर प्राप्ती नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।
श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः. नाम म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारुणी सांगावे अम्मासी कृपा करेगा दातारा. सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंता एकेन म्हणसी गुरुचरित्रा. तुझं होतील पुत्र पौत्रा सदा श्रीयुक्त तू होसी. गाणगापुरी असता श्री गुरु सण आला दीपावळी थोरू. शिष्य आले पाचारू आपले घरी भिक्षेसी. सप्त शिष्य बोलाविती एकाहून एक प्रीती. साते जण पाया पडती यावे आपले घरासी. आपणात आपण पुसती समजता आपण नेऊ म्हणती. एकमेकात झगडती आपला स्वामी म्हणून या. श्री गुरु म्हणती समस्तांसी येऊ तुमच्या घरासी. चिंतन धरावी मानसी भाकावंची घ्या म्हणती. ऐसे ऐकून श्री गुरु वचन विनविताती सातही जण. समजता आश्वासिता येऊ म्हणून कवडे करावा भरम वसा. जवळी बोलावणे एकांसी कानी सांगती तयासी. आम्ही येतो तुझे घरासी कोणा पुढे न सांगावे. ऐसे सातही जण देखा समजावणी गुरु नायका. पाठविले तेनेची परी एका महदाश्चर्य वर्तले. एकमेकांना सांगत गेले सातही भक्त. श्री गुरु आले मठात अतिविनोद प्रवर्तला. ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनवितात कर जोडून आम्हा सांडोनी जाता स्वामी. त्यासी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाणा चित्ती. न करावी मनिक खंती आम्ही असो येतेची. ऐसे बोलता संतोषी जवळ होऊ आली निशी. दिवाळीची त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे. 8 रूप झाले आपण. अपार महिमा नारायण 7 ठाई गेले आपण. गाणगापुरी होतेची. ऐसी दीपावळी झाली समस्ता ठाई पूजा घेतली. पुन्हा तैसेची व्यक्त झाले गोप्य रूपे कोण नेणे. कार्तिक मासी पौर्णिमेसी कराव्या दीपाराधनेसी. समस्त भक्त आले दर्शनासी. गाणगा ग्रामी श्री गुरु जवळी समस्त नमस्कार करते. भेटी 10वे दिवशी म्हणती. एकमेकात विचारती म्हणती आपले घरी गुरु होते. समस्त झाले तटस्थ. ग्रामलोकदासी असत्य म्हणत आमचे गुरु येतेची होते. दीपावळी येतेची केली. विस्मय करते सकाळी जन म्हणती होय हा त्रैमूर्ती आपण. अपार महिमा नारायण अवतार होय श्री हरीचा. ऐशी नाना परिस्थिती करती दीपाराधना ती प्रीती. ब्राह्मण भोजन करविती महानंद भक्तजना. श्री गुरु महिमा ऐसी ख्याती सिद्ध सांगे नाम धारका पडती. भूमंडळी झाली ख्याती श्री नृसिंह व सरस्वतीची. इति श्री गुरुचित्रा परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूप धारणं नाम 47 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकासी कथा वर्तली पर्यसी. श्री गुरुचरित्र अति कपतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्रो नाम तया पर्वतेश्वर. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र पर्येसी आपले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य दैकुण येई धावत शेतांतून. साष्टांग नमन करून पुनरपी जाय आपले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कार पर्येसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीत असे. नमन करता शूद्रा पुस्ती श्री गुरु संतोषी. कार्य नित्य कष्ट तोसी आडपडतोसी येऊन या. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारुण. शूद्र विणमी कर जोडून शेता आपले पिकावे. तुम्हासी नित्य नमन करता पीक वाढे पीक दिसे अधिकता. पोटरी येतील आता तुझे धर्मे जेव. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तुझं जरी एकसी विश्वास होईल बोलाचा. शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारणाम्मासी. दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणत असे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. पडतो न येऊ मध्यान्नेसी तव सर्व पीक कापावे. याचे सांगून शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आता ग्रामात अधिकारी असे विनवित. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईल धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक झाले बहु शेतासी. म्हणून उक्ते मागतोसी अंगीकार न करू जाण. नाना प्रकारे विनवित्यासी द्विगुण होय देईल गत संवत्सरासी. अंगीकारले संतोषी वचनपत्र लिहून घेते. आपण अभय पत्र घेऊन लोक मिळवणी तक्षणी. गेला शेता संतोषोनी कापीन म्हणवे घेसी. कापू आरंभिले पिकासी. श्री पुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊन स्त्री पुत्रांसी मारू लागला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापले. आमचे जीवित्व भाणास नेले आणि कमासा भक्षतो आम्ही. वर्जावया मानसे पाठविती नायके शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकार भीती पेबीचे धान्य असे ते देईन. जरी भीतला अधिकारी तरी देईल आत्ताची घरी. गुरे बांधीन त्याचे द्वारी पत्र आपण दिले असे. इतके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी एका श्री गुरु आले पडतोने. विनोदी तुझं सांगितले तुवा निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य बले तेची काम धेनू मजा. ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती निर्धार असे तुझे चित्ती. होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. ऐसे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात. सवे शूद्र असे येत आपले घराप्रती गेला. पुसव्या लोक येती समस्त होत असे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व वृद्धन करीत म्हणती आमचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोकी न करी चिंता रहा सुखी. गुरु सोय निनिती मूर्खी कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकमेकांचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही स्थिर करा अंतःकरण हानी नवे निर्धार पै. श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैसे असे त्यासी. निदान सोडले अम्मासी म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत. ऐसे 8 दिवस क्रमित. वायू झाला अतिशीत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्राचे पीक देखा
का शीते नासले सकाळी का पर्जन्य पडेले अवकाळी का मूळ नक्षत्री परी येसा ग्राम राहिला पिके विण शूद्र शेत वाढले शतगुण वाढले यवनाळ सगुण एक एक 11 फरगंडेसी ते शूद्रसी संतोषुनी शेता आली पूजा घेऊन अवलोकितीचे आपले निने महानंद करीत असे येऊ लागले पतीचे चरणी विनवतीचे कर जोडूने बोले मधुर करुणावचने क्षमा करणे म्हणत असे ऐसे पतीसी विनिभवनी शेतीचे पांडवांसी पूजोनी विचार करीती बा दोघे जणी श्री गुरुदर्शना जावे आता मनोनी सर्व आयतीसी पूजो आली श्री गुरुसी स्वामी पुस्तितयासी काय वर्तमान म्हणून या नाना प्रकारे पूजा आरती शूद्र स्त्री करीत असे भक्ती श्री गुरु संतोषले अति प्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी कथ संवत्सरावणी देखा शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणतसे एका अधिकार्यासी बोला म्हणे शूद्र म्हणे अधिकार्यासी पिक गेले सर्व गावासी रीता दिसतसे कोठारासी आपण देईल अर्ध वाटा कथ संवत्सर द्विगुण तुम्हासी अंगीकृत होय पर्येसी धान्य झाले बहुवसी शताधिक गुण देखा देईल अर्ध भाग मी संतोषे संदेह न करा हो मानसी अधिकारीवंती तयासी धर्महानी केवी करू गुरु कृपा असता तुझवरी पीक झाले बहुता परी नेऊनी आपले घरी राज्य करी म्हणती त्यासी संतोषनी शूद्र देखा विप्रासी वाटी धान्याने का घेऊन गेला सकाळा एका राजवाटा देऊनी इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे शूद्रवर प्रदानम नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 49 श्री गणेशाय नमः नामदार शिष्य जगुण सिद्ध मुनीते रमण करुण विनमतीचे कर जोडून भक्ती भावे करून या त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यात तीर्थ असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला आश्विन मध्य चतुर्दशी दीपावळी पर्वणीसी श्री गुरुमंती शिष्यांशी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेसी विप्रमंती श्री गुरुसी आयती करणे म्हणून या ऐकुणी श्री गुरु हसती ग्रामाजवळी तीर्थी असती करणे लागे तुम्हा आयती चला दाविन तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांची गेले अमरजा संगमासी स्नान केले महार्षी शिष्यांसहित श्री गुरुमूर्ती श्री गुरुमंती शिष्यांची महिमा अपार या संगमासी प्रयागक समान परियेसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष विमान नदी उत्तर आहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे बरवे तीर्थ बरवे परियेसा आणि काष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगणे एका एकचित्ती श्री गुरुमंती शिष्यांची ऐकून श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजना अमरजा नाम कवनापासमुत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकले वसुंधरा पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले देवादित्यांचे झाले युद्ध सुरवर मारले बहुविध इंद्रे जाऊने प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे एक शिवा दैत्य मारले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारता दैत्यांची रक्त पडे भूमीसी अखिल राक्षस बिंदूंची अधिक निपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्यकुळ मारले आमचे देव सकळ म्हणून आलो तुझ पासी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रजाबळा म्हणी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दाळन करावया इंद्र विण्मी ईश्वरासी स्वामी माराला दैत्यांसी जीवन आणावया देवांसी उपाय काही करावा संतोषनी गिरजा रमण अमृत वचन उच्चारण घटतितला तक्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातचे स्वभाव शिंपून या समस्त देव उठविले तय वेळी उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडले भूमी अवचिते प्रवार झाला क्षितिवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम येसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिशे अश्वत्थ सन्मुखा मनरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केल्या मनरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष समान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षाती पूजन जावे मग शंकर भवनी संगमेश्वरासे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमन मग नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सव्य करोणी जावे मग सोमसूत्रासी सवेची पडतो निवृषवासी नमावे नमोनी जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करून एका वृषभस्थानासी येऊन का अवलोकावे श्री शिवासी वाम अस्ति वृषण धरून तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवून पूजा पाहावी दोन्ही नयनी इंद्र समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे पर्येसी ग्राम असे नागेशी तेथुनी उद्भव असे जाणा त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे श्री ईश्वर भक्त सर्व संग त्यागरित आपण असे अनुष्ठानित सदा ध्याय श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमौळी सदा दिशे दृष्टी जवळी विप्रे अल्लादि सर्व काळी देह विसरून हिंडत असे लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नाम त्यांची अवधारा एकच नावासे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला अव्वेरा आपण निघाला या काशीसी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूंची म्हणे द्विज एका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे जवळी दाखवे तुम्हा ते तत्काळी आश्चर्य करती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजना इतके अवसरी विप्र गंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला त्या जवळी विनवितसे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वर
ईश्वरासी म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रीती. दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले. संगमी झाला नदी भीमा तीर्थ काशी अति उत्तमा. आचार्य करतो मनोधर्मा बंधुज्ञानी म्हणती मग. श्री गुरु म्हणती भक्तजनांची काशी तीर्थ प्रकटलेसी. संशयन दरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष ही. एकोणी समस्त द्विजवर करती स्नानदान आचार. तेथून पुढे येती गुरुवर सिद्धमणी नामधारका. आपले बगणी रत्नाबाईसी दोष हसे बहुवसी. बोलावणी त्या समयासी पुस्ताती श्री गुरु मुनी. एक पूर्व दोष बगिनी तू आली सामचे दर्शनी. पाप तुझे असे गण आठवण करी म्हणत. ऐकून श्री गुरुचे बोला पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूड केवळा इतके ज्ञान कैसे मजा. श्री गुरु म्हणती तयासी आपले पाप मदपसी. वदले 5 मार्जारांसी नेनासी खून धरी आपले 5 मार्जरांचा घात लागले अनेक दोष बहुत. ऐसे ऐकून पाहे त्वरित श्वेतकुष्ठ झाले तीसी. श्री गुरु पुस्ती तेसी तुझा असती पाप राशी. पुढले जन्मी भोगसी तरी कुष्ठ जाईल आताची. रत्नाबाई बिनवी स्वामियांसी भोगले बहुजन्मासी. याची काजे दर्शनासी आले मी मुक्त होईल म्हणून. इतके ऐकून श्री गुरुमूर्ती रत्नाबाईस निरूप देती. पापविनाशी जाय त्वरित स्नान मात्रे जाईल कुष्ठ. नित्य करी वो येथे स्नान सप्तजन्मीची पाप भग्न. संध्यन धरी वो अनुमान म्हणून सांगती श्री गुरुसा. सिद्ध म्हणे नाम धारकासी आम्ही देखील दृष्टीसी. स्नान करता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहरिले. पुढे कोटी तीर्थ देखा. श्री गुरु दाविती सकाळी का. स्नान मात्रे होईनी का याचे आख्यान बहु असे. सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान ते करावे. पुढे तीर्थरुद्रपाद कथा असे अतिविनोद. गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र. केशवदेव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे. तया तीर्थी स्नान करता पतित होई ती ज्ञानवंता. अस्ति होती चक्रांकिता द्वारावती समान देखा. ग्राम पूर्व भागेशी कल्लेश्वर देव पर्येसी. जैसे गोकर्ण महाबळेसी समान क्षेत्र पर येसा. अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्यवधारा. म्हणती समस्त भक्तजनांनी नो तीर्थांचे महिमान. स्वामी निरूपले कृपेने पुनित केले आम्हासी. अष्टतीर्थ निरोपोणी श्री गुरु आले मठस्थानी. समाराधना करती भक्तजन महानंद प्रवर्तला. इति श्री गुरु चित्रामृते परमकथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थमहिमा निरूपण नाम 49 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 50. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका. पुढे अपूर्व एका. पूर्वी रजक कथानका तुते आपण निरोपिले. उपजला तुमलेंचयातीत विद्रुहानगरी राज्य करीत. पुत्र पौत्री नांदत महानंदे पर येसा. विशेष भक्ती विप्रांवरी ती असे पूर्व संस्कारी. अस्ति देवालय भूमीवरी उपद्रवणे तिथ यांसी. त्याचे घरचे पुरोहित तया राजासी शिकवित. आपण होणी म्लेच्छ जात देवद्विजा निंदावे. मंदमती द्विज जाती देखा पाषण पूजा करती. समस्तांते देवमंती काष्टवृक्ष पाषणासी. राजा म्हणे पुरोहितांसी तुम्ही निरूपिले ते आम्हासी. अणुरेणुतृण काष्टेसी सर्वेश्वर पूर्ण असे. समस्त जातींची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती. पृथ्वी आप तेज वायुर्ती वा आकाशापासवापर येसा. आणि तुम्ही म्हणाला ऐसे पूजिती पाषण देवा सरिसे. सर्वांठाई पूर्णवासी विश्वात्मा तो एकची. ऐशा परिपुरोहितांसी सांगे राजा विस्तारेसी. करी पुण्य बहुवासी विश्वास देव द्विजांवरी. राजा देखा येणे परी होता तया विदुरा नगरी. पुढे त्याची मांडवरी स्फोटक उद्भवला. नाना परिचय वेद्य येती त्या स्फोटका लेप करती. शमन नोये कवणे रीती महादुःखे कष्ट तसे. ऐसे असता वर्तमाने श्री गुरु असता गाणगा भुवनी. विचार करते आपले म्हणी राजा येईल म्हणून या. प्रकट झाली महिमा ख्यात पावय तिमलैच्छ जात. आता रावे आम्ही गुप्त लौकिकार्थ परी येसा. आले ईश्वर नाम संवत्सर सिंहराशी आला असे गुरु. गौतमी तीर्थ असे तोरू यात्रा प्रसंगी जावे आता. म्हणती सर्व शिष्यांची करा येती वेगेसी. येतो राजा बोलावयासी जावे त्वरित गंगेला. येणे परी श्री गुरुमूर्ती होते गाणगापुरी ख्याती. राजा यवण जाहलिक मती पूर्व संस्कारे परी येसा. स्फोटकाच्या दुःखी राजा अपार कष्टला सहजा. नाना परीची औषधे निजा करता तया न होय भरवे. विप्रमंती राजासी स्थान बर्वे पाप विनाशी. जावे तुम्ही सहजची विनोदार्थ पर येसा. ऐकुण्या विप्रवचन संतोषला राजा आपण. निघाला त्वरित तेथून पापविनाशी तीर्थासी. समस्तांते राहून एकला गेला तया स्थानी. स्नान करिता तक्षणी आला एक यती तेथे. राजा देखून त्यांसी नमन केले भावेसी. दावीत ते स्फोटकासी मने उपशम केवी होय. ऐकुण त्याचे वचन सांगता झाला तो विस्तारुण. महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल. असे अवंती नगरी होता एक दुराचारी. जन्मुनी विप्रौदरी अनोन्य राहत तसे. आपण असे मदन्मत्त सकळ स्त्रियांचे रमत. संध्या स्नान केले त्यक्त अन्य मार्गे राहत तसे. ऐसे असता वर्तमाने ब्राह्मण होता वैशासदने. तेथे आला एक मुनी वृषभ नामा महायोगी. तया देखोनी दोघे जना करती साष्टांगी नमन. भक्तिभावे करून घेऊन आली मंदिरात. बैसो
घालिती पीठ भरे पूजा करती षोडशोपचारे अर्घ्यपाद्य देवणी पुढारे गंधाक्षता लाविताती करोनिया भोजन केले हस्तप्रक्षालन बरवा पलंग आणून देती तया योग्यासी त्यावरी केले शयन तांबूल देते आणून करती पाद सेवन भक्तिभावे दोघे जण उदय झाला दिनकरासी संतोषला तो तापसी निरोपद घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानासी पुढे तया विप्रासी मरण आले पर्येसी पिंगल नाम वैश्यसी दोघे पंचत्पावली पूर्व कर्मानुबंधेसी जन्म झाला राजवंशी दाशार्णवाधिपतीच्या कुशी वज्रबाहूचे उद्रात तया वज्रबाहूसी ज्येष्ठ राणी गर्भेसी उद्भवला गर्भ पर्येसी राजा समारंभ करीत असे देखून या तिचे सवतीसी क्रोध आला बहुवसी गर्भ झाला सपत्नीसी म्हणून धरला द्वेष म्हणे सर्पग्रह आणून दिल्ले सवतीस नाना यत्नी गर्भ वेदिले अतिगणी तया राय ज्येष्ठ स्त्रियेसी ऐशा परिराजपत्नी झाली प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळाचे तनी सर्वांगी व्रण माता सुतासी विष व्यापले सर्वांगासी म्हणून आकर्णती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशी म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्यांसी बोलावी ती चिकित्सेसी वेचिती द्रव्य अपारेसी काही केले नव्हे बरवे राजा येऊनी एके दिवशी पाहे आपले स्त्री सुतांसी देखून या महाक्लेशी दुःख करी परी हेसा आता यासी पावयासी कंटाळा येतो आम्हासी बरवे नवे सत्य यासी काय करणे म्हणत असे याते देखता आम्हासी व्रण लागत ती देहांसी हे असती महादोषी याते तेजू म्हणत असे राजा म्हणे दूतासी माझे बोल पर्येसी नेऊन आपली स्त्रीपुत्रांसी अरण्यात टाकावी येणे परिदूतासी राजा सांगे विस्तारेसी रथ दिला संजोगेसी घेऊन निघाला जड करी रथवरी बैसवून घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेविली पर्येसा माता सुत दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्नोदकावीन महारण्य म्हणत ऐशी महारण्यात राजस्त्री असे हिंडत पुढे जाता देखिला पंत गुरे चढती राहणात तयांपाशी जाऊन पुसते करुणा वचन गोरक्षकांत विनवून मागे उदक कुमरकासी गोरक्षक म्हणती ते असी जावे तुवा मंदिरासी तेथे उदक बवसी अन्नई तू ते मी येला म्हणून मार्गे दाखविती हळूहळू जाय म्हणती राजपत्नी मार्गक्रमिती गेली त्या ग्रामासी म्हणे येथे कवन राजा संतोषी दिसती समस्त प्रजा ऐकोणी सांगते वैश्य राजा महादनिक पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंती असे नर तू ते रक्षिला अपार म्हणून सांगते ती असे इतक्या अवसरी त्या वैश्याची या घरी दासी होती मनोहरी तीही आली ती जवळी येऊन पुसे ती वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीसी सांगत अत्यंत विस्तारेसी देखून या वैश्यनाथ कृपा करी अत्यंत नेली आपल्या मंदिरात दिदले एक गृह तिसी पुसून या वृत्तांत वाणिज्य झाला कृपावंत दिल्ले अन्न वस्त्र बहुत नित्य तिसी रक्षित असे वर्ततायसे एके दिवशी प्राण गेला कुमार कासी प्रलाप करी बहुवसी राजपत्नी परी येसा मूर्छा येऊन तय क्षणी राजपत्नी पडे धरणी आपले पूर्व आठवणी महाशोक करीत असे नानापरी दुःख करिता वृषभयोगी आलात परिता पूर्वजन्मीच्या उपकारार्था पाथला तिथे महाज्ञानी योगी अति देखुना वंदिता झाला आमतो वाणी अर्घ्यपाद्य देऊनी पूजा केली उपचारे त्या समय योगेश्वर पुसे कवण दीर्घस्वर शोक करीत असे अपार कवण असे म्हणत असे सविस्तरे वाणी योगी आते सांगता झाला पूर्व वृत्तांत योगीश्वर कृपावंत आला तिये जवळ हिके म्हणे योगी तियासी मूढपणे दुःख करीसी कवण जन्मला भूमीसी कवण वेला सांग वजा भूते पाचा ठाई मिळवून जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही वाया कव दुःख करीसी तीन गुणांपासाव उपजती मनुष्य स्वभावात सत्वगुण सेदेव रजगुणे मनुष्य जाण तामस दोची राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म वासे कधीच स्थिर नव्हेची ऐसे कुणी राजपत्नी करी योग्यास विनंती आपणासी झाली ऐसी गती राज्यभ्रष्ट होऊन आले माता पिता बंधुजना सोडून आले मी राणा पुत्र होता माझा प्राण भरवून समजत याचा तया झाली ऐसी गती वाचून का आपण काय प्रीती मरण भावे वदन निश्चिती म्हणून चरणी लागले ऐसी निर्वाण देखून कृपा उपजे योगी म्हणे पूर्व उपकार स्मरुणी प्रसन्न झाला ते वही भस्म काढून ते वही लावली प्रीताची कपाळी घालता त्याचे मुख कमळी प्राण आला पर येसा बाळक बैसले उठवून सर्वांग झाले सुवर्णवरणी माता सुत दोघे जणी व्रण गेले तत्काळ राजपत्नी पुत्रासहित करी योग्यासी दंडवत वृषभ योगी कृपावंत आणि वस्म प्रोक्षित असे तात्कालिक दोघे जणांची शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसे ती कैसी दिव्य देव उभय वर्ग प्रसन्न झाला योगी श्रुते वैदिदलावरू तुम्हा नवे कधी जरू तारुण्य रूप चिरंजीव ऐसा प्रसन्न होण योगी गेला तक्षण ऐकराय मनोमनी सत्पुरुषाचे सन्निधान ऐस राजा ऐकून नमन करीत क्षणी विनवितसे कर जोडून कोठे असे सत्पुरुषा ऐकून रायाचे वचन सांगतसे मुनी आपण भीमा तीर गाणगा भुवन तेथे असे तेथे परम पुरुषा तयापासी तुवा जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐकून राजा भावे निघता झाला ते वेळी एको भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण आला गाणगापुरासी ग्रामी पुसे सगळीकांसी येथ एक तापसी रूपधरी संन्यासी कोठे आहे म्हणून या कोणी न बोलती तयासी राजा कुपला बहुवसी म्हणे आलो भेटीसी दाखवा आपणासी म्हणत असे मग म्हणती समस्त लोक अनुष्ठान स्थानी असती निक अमरजा संगमी माध्यान्निक करुणी ग्रामी येताती ऐसे ऐकून म्लेच्छ देखा समस्त वर्जोनी आपण एका बैसोनी आंदोलिका गेला तया स्थानासी दृढ देखता श्री गुरु चरणी चाले म्लेच्छ पर्येसी जवळी गेला पहावयासी नमन करुणी उभा आहे
लागे श्री गुरु म्हणती तयासी कार्यरजका कोटे असते बहुत दिवसा भेटलासी आमचा दास होऊन या ऐसे वचन ऐकून म्लेच्छ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला मनी करी साष्टांगीन म्हणा राजा म्हणे श्री गुरुसी का उपेक्षले आम्हासी झालो आपण परदेशी प्रचरण वेगळे केले मजा राजा म्हणे श्री गुरुसी राजस्फोटक आपणासी व्यथा होतसे प्रयासी कृपा दृष्टीने पाहावे ऐसे वचन ऐकून श्री गुरु म्हणती करती हास्यवदन स्फोटक नाही दाखवी म्हणून पुस्तासी येवनासी राजा पाये स्फोटकासी न दिसे स्फोटक अंगा सरसी विस्मय करतिसे मानसी पुनरविचरणी माता ठेवी राजा म्हणे स्वामी असी तुझे प्रसन्नत्व आम्हासी राज्य पावलवी संतोषी अष्टैश्वर्य भोगिले पुत्र पौत्र देखील नाही झालो पूर्ण अंतःकरणी आता असे एक म्हणी ऐश्वर माझे अवलोकावे पूर्व माझा जन्म कर स्वामी वचने राज्यविशेष पावणी देखील नाना सुख उणे एकमलेच्छ जाती श्री गुरुमणी विचारती पुढे होणारा असे गती कलियुगे असे दुर्जयाती गोप्य असता पुढे बरवे सहज जावे सिंहस्थानी महातीर्थ गौतमीसी जावे आता भरमवसी येथून या गुप्य व्हावे ऐसे मनी विचारून श्री गुरु निघाले संगमा होणा राजा आपले सुखासिनी बैसवी प्रीती करून या पादुका घेतल्या आपले करी सांगात येथे चरण चारी श्री गुरुमंती आरोहण करी लोकनिंदा तुझ करती श्री गुरु निरूपिती यावनास आरोहण करी वारुवेसी दूरी जावे नगरासी निरूपा आमचा नको मोडू पाप विनाशी तीर्थासी भेटी होईल तुम्हासी ऐसे म्हणे मनोनी रायासी अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुश्चत्वारिंशत कोस देखा राजा पातला दिवसे एका पापविनाशी तीर्थेनिका अवलोकितसे श्री गुरुसी विस्मय करी अति मानसी येऊन लागे चरणासी विनवितसे भक्तीसी गृहाप्रती यावे म्हणतसे नगर सर्वशृंगारेले प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मकर बांधविले समारंभ करी नगरात बैसवून या पालखीत आपण चरण चाली चालत नवरत्ने असे ओवाळीत नगर लोक आरत्या आणती ऐशा समारंभे राजा देखा घेऊन गेला श्री गुरु नायका विस्मय करती सकळीक महदाश्चर्य म्हणताती ऐसा समारंभे देखा घेऊन गेला राजा ऐका महाद्वारा पातला सुका पाय गडी अंतृती नाना परिची दिव्यांबरे मार्गी अंतृती पवित्र वाजती बेरी वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला तिगाणी जगद्गुरु ते देऊन सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले एकले आपण शिष्य चौघे जण जवळी होतो परी हेसा राज विनवी स्वामी असी अंतर पडले चरणांसी राज्य केले बहुवसी आता द्यावी चरण सेवा ऐसे एकूण श्री गुरुमंती आमची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करती तुवा यावे भेटीसी ऐसा निरूप देऊन श्री गुरु निघाले तेथून राजा विनव चरण धरून ज्ञानमजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसी स्नान करुणी गौतमीसी आले गाणगापुरासी आनंद झाला समस्तांची श्री गुरु चरण स्मर्श दर्शने समस्त शांती बोलाविती श्री गुरु त्यांची निरूपिती प्रकट झाली बहुख्याती आता रावे गोप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासी निघालो आता पर्येसी प्रकट बोल हाची स्वयसी गोप्य रूपे राहू येथेची स्थान आमचे गाणगापुर येथून नव हो निर्धार लौकिक मते अवधाराम बोल करीतो श्री शैल यात्रा ऐसे म्हणून शिष्यांते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नाम धारकाप्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिक अर्थ दाखवा यासी निघाले आपण श्री शैल्यासी कथा असे अतिविशेषी सिद्ध म्हणे नामधारका इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमनम ऐश्वर्यावलोकनम नाव 55मोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 51वा श्री गणेशाय नमः नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आमासी म्लेच्छ राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भुवना पुढील कथा निरूपणा करुणावचन अमृतगणा श्री गुरुचरित्र आद्यंत सिद्ध म्हणे एकवत्सा कथा असे अतिविशेषा एकता जाती सकळ दोषा चिंतिले काम्यपा विजय राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भुवनी योजना करती आपल्या मणी गोप्य रावे म्हणून या भक्तजन बोलवीत चिंता करीत अतिभवत श्री गुरु त्यांची संभोखित राहाविती अति प्रीती दुःख करती सकळ जन लागताती श्री गुरुचरणा स्वामी आमते सोडून केवी जाता येत राया ऐसे नाना परी विनविती हसदे झाले श्री गुरुमूर्ती संभोखिती अतिप्रीतीनं करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गौप्य रूपे अवधारा जे भक्त असती माझे प्रेमी त्यांची प्रत्यक्ष दिसू आम्ही लौकिक मते अविद्याधर्मी जातो श्रीशैल्य यात्रेसी प्रातस्नान कृष्णातिरी पंचनदी संगम औदुंबरी अनुष्ठान बिंदू क्षेत्री माध्यनी येतो भीमा तटी संगमी स्नान करून पूजा घेऊन मथली निर्गुणी चिंता न करा अंतःकरणी म्हणून सांगती प्रीती करे जे जन भक्ती करीती त्यावरी आमची अति प्रीती मनकामना पावे त्वरिती ध्रुव वाक्य असे आमुचे कल्पवृक्षाचे पूजन यावे आमचे जेथे स्थान पादुका ठेविती निर्गुण पूजा करे म्हणून भावे संतोष आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती भक्तजन जे इच्छिती त्वरित पावे परी येसा ऐसे सांगून तयांसी निघाले स्वामी श्री पर्वतासी भक्त पडतोनी मठासी आले चिंतित मनात चिंतित निगती मठात तेथे दिसती श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित
म्हणती वस्तुत्रय मूर्ती दृष्टांत दाखवून या भक्तांसी पातले आपण श्री पर्वतासी पातळ गंगा तीरासी राहिले स्वामी परियसा शिष्यांती निरूपिती अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पैल तिरा ऐक्य भावे मल्लिकार्जुने आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्ही ग्रामासी लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी बसतो निर्धार द्रामानसी ऐसे भक्ता संभव कोणी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसून निरुपदेती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य झाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ परियेसा शिशिर ऋतू माघ मासी असित पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्य दिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरुवंती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावत कुण तुम्हासी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडितील लक्ष्मी बसो तुमच्या घरी आणि सांगेन एक कोण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाणं गायनी प्रीती बहु मजा नित्य जे गायन करते त्यावरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांच्या घरी दारिद्र्य जाय त्वरित दोरी पुत्र पौत्र श्रिया करी शतायुषी अवधारा एकति चरित्र माझे जरी अथवा वाचती जननिरंतरी लक्ष्मीराय त्यांच्या घरी संध्यन द्रावा मानसी ऐसे सांगून शिष्यांशी श्री गुरु झाले अदृश्यसी चिंता करते बहुवसी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैल तिर तेथे देखील मुनीश्वरा संन्यासी वेश दंडहाती नाम श्री नृसिंह सरस्वती निरोपतीतला अम्माप्रती तुम्हा सांगेजे म्हणून भ्रांतपणे दुःख करता आम्ही देखील दृष्टांता जातो ते श्री गुरुनाथा सुवर्ण पादुका त्यांचे चरणे निरोप सांगितला तुम्हासी जावे आपले स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोणी प्रसाद पुष्पे आलिया शिष्य घ्यावी काढून या ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारा इतक्या अवसरी प्रसाद पुष्पे आलिचारी मुख्य शिष्य प्रीती करी काढून घेती अवधारी सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गाणगापुरी असती एका शिष्य गेले आश्रमासी कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गुरुस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रिवर्ग असे श्री पर्वता आपण होतो चौथा साखरी नाम सायन देव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नाम नरहरिदेव पुष्पे घेतले चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे गेला त्याची पुष्प माझे पूजले म्हणून पुष्प दाखविले धर्म अर्थ काम मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्र पौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामदर्ग संतोषले सकळाभिष्ट लादले तत्कालिक अवधारा श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकळाभिष्टता या कारणे एका समजता श्री गुरुचरित्र कामधेनु पुत्र पौत्री ज्यासी चाड त्यासी एकता असे गोड लक्ष्मीराय अखंड श्रवण करी त्या घरी चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षी त्यांचे वंशोवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार कथा ऐक मनोर सकलाभिष्ट लादे तुम्हा इति श्री गुरुचित्रावर्ते परम कथा कल्पतराव श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्ध नामदर्ग संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 1पंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः नाम दरखविन सिद्धासी श्री गुरु निघाले शैलयात्रेसी पुढे कथा वर्तलिकेसी विस्तारेसी मत सांगावे सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा आता वर्णनाची झाली सीमा परिगुरु भक्ती प्रेमानावरे श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी हा वृत्तांत नागरिक जनांची कळला परी सतत काळ समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाले बहुत श्री गुरुसी प्रार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता आम्हासी वासुदेव व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त निरंतर असा आपण अव्यक्त परिजनासी सुव्यक्त दिसत होता तुमचे चरणांचे होता दर्शन पातकांचे होत असे दान आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती पुढे आम्हासी काय गती आम्ही त्रावे कैसे रीती स्वामींची चरण नौका होती तेने पार उतरत होतो तुम्ही भक्तास काम देणू परी कामना पुरवित होता बरी म्हणून जगलो आजवरी यावपरी आम्ही करावे स्वामी करता गाणगापुर झाले होते वैकुंठपुर आता दीपामणे जैसे मंदिर तैसे साचार होईल हे तेव्हा श्री गुरु समस्त जनांप्रती हास्यवदन करून बोलती तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित का आम्ही असतो याची ग्रामी स्नान पार करू अमरजा संगमी गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात आमचे दर्शनास बहु येत यमन सतत येतील पायी तेने प्रजेस होतील उपद्रव अदृश्य राहतो यास्तव ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वावे हो लौकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शैल पर्वतासी चिंता न करावी मानसी ऐसे समस्तांची संभोगिते मठी आमच्या ठेवीत पादुका प्रवीत कामना एका अश्वत्थ वृक्ष आहे निका तो सकळिकांचा कल्पतरू कामना बुरविल समस्त संध्यन द्रावा म्हणत मंद्रत प्राप्त होती त्वरित ही आमची मात सत्य जाणा संगमी करुणिया स्नान पूजनीय अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांची अर्चना मनकामना पूर्ण होतील पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु आम्ही येतच राहतो म्हटातो हे वचन जाणावे निश्चित ऐसे संबोधनी जना आद्यंत त्वरित निघाले श्री गुरु राजपाई समागमे जे धावले जन त्यांची करुणी समाधान शिष्यांसहित करुणी गमन गेले निघून श्री गुरु
लोक माघारे परतले. समस्त श्री गुरुचे मठासी आले. तेथे समस्तांची श्री गुरु देखिले. बैसले होते आसने. सभेची पाहता झाले गुप्त. जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गत. येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत दावणी जनांसी. आपण गेले श्री शैल्यासी. पावले पाताळ गंगेसी. राहिले त्या दिवशी तेथ श्री गुरु शिष्यांची म्हणती मल्लिकार्जुनासी. जावणी शीघ्रगती. पुष्पांची आसन यथास्थिती. करुणी निगुती आणावे. शिष्य धावले अति शीघ्र. पुण्यगादी कुंद कल्लार. करवीर बकुळ चंपक मंदार. पुष्पे अपार आणली. त्या पुष्पांची केले दिव्यासन. ते गंगा प्रभावारी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसते जाते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास. कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस. उत्तर दिशे होता सूर्यपै. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण. लग्न कटिका सुलक्षण. ऐसे शुभमूर्ती श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी. तेथ पावलो याची खुण तुम्हासी. फुले येतील जिनसह जिनसी. तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचकरिता पूजना. तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्तिभावे करावी जतन. प्राण समान मानून. आणि एक एकायुक्ती. जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नाम संकीर्तन करती. ते मज प्रिय गमती फार. आमचे चरित्र जो पठन करी. त्यासी लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्वई त्याच्याद्वारी. दासी परितिष्ठतील. त्यासी नाही यमाचे वय. त्यासी लाभ निश्चय. पुत्र पौत्रा सहित अष्टैश्वर्य. अनुभवनी निर्भय पावे मुक्ती. या करणे असू द्या विश्वास. सुख पावाला बहुवस. ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकिती गंगेत. तो दृष्टीनं देखती श्री गुरुनाथ. बहुत होऊन चिंताक्रांत. तेथे उभे तटस्थ झाले. इतक्यात आला नावाडी तेथ. तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वतीरी श्री गुरुनाथ जात असताना देखिले. अहो देव संन्यासी दंडधारी. काशायंबर वेष्टिले शिरी. सुवर्ण पादुका चरणा माजरी. कांती अंगावरी फाकतसे. कळी काळास्तव गुप्त ओढ. आपण असतो गाणगा भुवनी. तुम्ही तत्पर असावे भजनी. ऐसे सांगा म्हणून कथेले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात. तुम्ही का झालेत चिंताक्रांत. पुष्पे येथील जळात. घेऊन निवांत रमावे. नावडियाने ऐसे कथले. त्यावरी येऊन शिष्य हर्षले. इतक्यात श्री गुरु प्रसाद फुले आली प्रवाहात वाहत. गुरु तीर्थ गुरुप्रसाद सुमणे काढून घेतली शिष्यवर्गाने. मग परतले आनंदाने. श्री गुरु ध्यान मनी करिता. खून सांगतो ऐका आता. श्री गुरु गाणगापुरी असता. बौद्ध शिष्य होते गणितान. आठवती ये समय. ज्यांनी घेतला आश्रम स्वीकार. तिथ संन्यासी थोर थोर. तीर्थे हिंडावया गेले फार. कृष्णबाळ सरस्वती प्रमुख ते. शिष्य झाले गृहस्थ केवळ. ते आपल्या गृही नांदत सकळ. तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ. भक्त अपरिमित तारिले. श्री जगद्गुरुच्या समागमी. चारी जन होतो आम्ही. सायनदेव नंदी नरहरी मी. श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे जारी. श्री गुरुप्रसाद वंदिले श्री. ही पामननी पुष्पे करी. घेऊन झडकरी दिदली. चौघांनी चारी पुष्पांसी. मस्तकी धरले भावेसी. आनंद झाला नामधारकासी. श्री गुरुप्रसाद त्यांची दृष्टी पडला. इति श्री गुरुचित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह श्रुतपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम 55तमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्याम नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते भावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 52. ऐकोणी नाम धारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवणी श्री गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित. रोमांच उठते. देखुणी सिद्ध सुखावती. समाधी लागली याची म्हणती. सावध करावा मागुती. लोकोपकारा कारणे. मनोनी हस्ते कुरवाळती. प्रेम भावे आलंगिती. देहावर ये म्हणती. एकमाळा शिष्योत्तमा. नामधारक शिष्य ऐश्या परी. सिद्ध सांगती परोपरी. मग तो नेत्रोन्मिलन करी. कर जोडून उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू. तुझी अविश्वास आधारू. भवसागर पहिले तरू. तुझी करशे श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनिमित. सिद्धाची चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिकामज सांगा. ऐकून शिष्याची प्रार्थना. आनंद सिद्धाची या म्हणा. म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्रे. श्री गुरुचरित्राचे एका सांगेना आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 अध्यायापर्यंत. प्रथमाध्यायी मंगलाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले. द्वितीयोध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांची भावकथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडले असे कथेले. नामधरका अमरजा संगमा. श्री गुरुनेती आपले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा. तृतीयाध्यायी कथेला. चतुर्थोध्यायी अनुसूये प्रति. छळावया त्रैमूर्ती अति. परितेयचे पुत्र होती. स्तनपान करती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वय अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरी विघ्न करुणी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा संख्यात. रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती. त्याप्रती गुरुकथा सांगती. शनी प्रदोष प्रति देती. ज्ञानी करती अष्टमी. 9वाध्यायी रजकाप्रती. कृपाळ गुरु राज्य देती. दर्शन देव म्हणती पुढती. गुप्त
झाले मग तेथे तस्करी मारेला भक्त ब्राह्मण तस्करावती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्याय माधव ब्राह्मण करंजपुरी अम्मा नावावर त्यांची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी माते प्रति ज्ञानकुतनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करती उत्तरेची माता पितांचे करंजपुरी भेटून येती गोदातिनी कुक्षिवितेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी क्रूर यवनाते करुणी शासन सायन देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण 14वी अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थ सांगती शिष्यांप्रती यात्रे दौडीने गुप्त होती वैद्यनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती कथुनी दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडीपती भुवनेश्वरी सन्निधा भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हाचे दोन्ही करी अर्पण त्यांची श्री गुरुंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उठून दारिद्र्याचा कुंभ दिला हेमाचा वर्णला प्रथम श्री गुरूंचा अष्टादशाध्याय औदुंबराचे करुणे वर्णन योगिनींचे देवणे वरदान गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिले तिजला दोन एक अमर्था कथित ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात त्याची कथा 21 प्रेत आलेले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथेनिशी पुत्र उठवती कृपाळू भिक्षा दारिद्र्या घरी घेती त्याची वंद्यामैशी होती 30 करोडी दुग्धवती 22 वर दिला 23 श्री गुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा भेटू त्रिविक्रमा दावती विश्वरूप वेमा विप्र लागे श्री गुरु पाद पद्मा 24 वर देते नैच्छानपणे वेदमंती विप्रती त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला पंचविशी 26व्या तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागावंती वाद कल्पना परिती उन्मत्त नायकती 27 अनुनिपतिता विप्रासी वेद वाद करिता कुंठित करुणी शापग्रस्त ब्रह्मराक्षस त्या केले 28 त्या पतिता धर्माधर्म सांगून कथा पुंद्रपी देवणी पतितावस्था गृहपती दवडीला 29 भस्मप्रभावा त्रिविक्रमा कथिती श्री गुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास त्याची 3 दाईपती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपाहती 31व्या तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सगन प्रकार बोलिता ते स्त्रिय ते जगत गुरु सगमनिनी कथा सती श्री गुरुसुधारी नमस्कार येती आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्या उठविला 33व्या रुद्राक्ष धारण कथा कुक्कट मरकट दोघे जण वैश्येचे कथन करीत राहते पराशरा रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्या निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राहते पंच त्रिशत प्रसंगात कचदेव यानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने परान्न भोजना कंटाळून धरती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म प्रसन्न होणीवर उत्तम देती श्री गुरु ते आते 38 भास्कर ब्राह्मण त्रिगानपुरती शिजवी अन्न जेविले बोत ब्राह्मण आणि गावाची शुद्रादी सोमनाथची गंगा युवती 60 वर्षांची वंद्या होती 30 दिली पुत्र संतती 39व्या अध्यायी नर हरिकरवी शुष्क काष्टा अर्चवण दवडले ताच्या कुष्टा शबरकथा शिष्य वरिष्ठ 40व्या सांगती 41 सायन देवा हस्ते किती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेचे सायन देव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया श्री कृष्ण सांगत तेची कथा सायन देवा व्रत सांगून व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री प्रवत दावणी क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजा कथेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुरा होणं त्याला करवणी संगमी स्नान कुष्ठ नासून ज्ञान देती कल्लेश्वर ही प्रगे ग्रामस्थ श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपला शिष्य करती त्यास 46व्या अध्यायी 47 दिवाळी सण श्री गुरुस आमंत्रिती 7 जण के रुपये धरून आपण गेले मठही राहिले 48 शूद्र शयती त्याचा जोंधळा कापणी टाकीती शतगुणी पिकवणी पुढती अन्न देवले ते आते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवणी दवडती कृष्ण देवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोटक दवडती भक्ती स्तवताचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटमंती 50व्या अध्यायी 51-52 श्री गुरुमूर्ती देखून अक्षती पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवरा आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करती आकरून श्री गुरुचरणी लोळती इतके पाहुणे श्री गुरुमूर्ती वरद असते त्या कुरवाळीती मद भजनी द्रासक्ती मठामध्ये रावणिया ऐसे बदून शिष्यांची श्री गुरु गेले कडदैवनासी नामिक मुखे सांगूनी गोष्टी निजानंदिनी मग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथली अवतरणिका श्री गुरु गेले वाटेतील लोका परी गुरुगुप्त असती गाणगापुरी कलियुगी आदरमवृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले भक्तजनांना जैसे पाहिले तैसे भेटती अद्यापी हे अवतरणिका सिद्ध मला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिती पूर्वी ऐकले असेल काणी त्यांच्या काळ येई ध्यानी इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाची ऐसी अवतरणिका जाण तुझी कथली कथांची खूण इचे सतत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे
ऐसे वदे सिद्ध मुनी नामदार का लागे चरणी विनमित से कर जोडून तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनमणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरु राया सिद्ध म्हणे नामधारका तू हा प्रश्न केला निका परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय हे परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचाव्याची पद्धती तुझं सांगतो यथास्थिती सुचिरभूत होणी शास्त्रीती सप्ताहकरिता बहुपुण्य दिनशुद्धी बरी पावणी आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचाव्याचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावे असावे एक स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामद नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मणा वडिला वंदन पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत तृतीय दिनी 29 तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पायी 38 पर्यंत पाचवे दिनी 43 सहावे दिनी सप्तमी 52 वाचुनी अवतरणिका वाचावी नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्करण उपार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावी भूमिशयन सारांश शास्त्र धारे करून सुचिरभूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताह अनुष्ठान करता होय श्री गुरु दर्शन भूत प्रेदादी बाधा निरसून होणी सौख्य होत असे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणी मने बाळाची आळी पुरवून कृतकृत्य केले गुरु राया श्रोते म्हणती मंदुनी पायी श्री गुरु केली बहुनवलाई बाळकामृत पाजी आई तेसे आम्हा पाजरे किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरवणी बिंदू एक मागता परवर्षला श्री गुरु रायाचे धरुचरण सिद्ध मुनी ते करू वंदना नामधारका करुण मन ऐसे करी नारायणा श्री गुरु रूपी नारायण विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दावणी खुणा गुरु शिष्य रूपे क्रीडसी इति श्री गुरुचित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सुतपाख्याने सिद्ध नामधारक संवादे 25 सारे अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्रम संपूर्णम ओम तत्सत श्री जगदंबार्पणमस्तु। या ठिकाणी आपला श्री गुरुचरित्र सप्ताह संपन्न होतो। क्षमा प्रार्थना करूया। ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुखसम्पत्ति पुण्याच्चत्तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे।